मामा पगारे हे काँग्रेसचे गेल्या 50 वर्षांपासूनचे कार्यकर्ते आहेत, वयोवृद्ध आहेत आणि ते डॉक्टरकडे त्याच्या अनुषंगाने गेलेले असताना दवाखान्यातून त्यांना बाहेर खेचून आणणे आणि दवाखान्यातून बाहेर खेचून आणल्यानंतर त्यांना दमदाटी करणे, त्यांना जातीवाचक टिप्पणी त्यांच्यावर करणे, जातीवाचक कटाक्ष त्यांच्यावर टाकणे, जातीवाचक उपहास त्यांचा करणे आणि त्यांना जे त्यांच्यासोबत जे कृत्य केलं त्या कृत्याचा हे अत्यंत संतापजनक आहे आणि भारताच्या संविधानाशी त्याचा थेट संबंध आहे. कारण आपले संविधान समता, बंधुता, सामाजिक न्याय एवढंच सांगत नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा देखील त्या ठिकाणी ही सांगितलेली आहे. त्यांच्याकडून जे काही कृत्य झालं असेल तर त्या संदर्भामध्ये आपल्याजवळ कायदा आहे, कायद्याच्या अनुषंगाने कारवाई होऊ शकते. मात्र मारझोड करणे आणि अशा स्वरूपाचं कृत्य करणे हा भाजपचा रोजचा एक व्यवहार कुठेतरी हा झालेला आहे आणि त्याचं कारण असं आहे की त्यांचा संविधानावर विश्वास नाही. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।